सकाळी घर भरलेलं होतं आणि संध्याकाळी एकदम रिकामं वाटायला लागलं. आज बहिणीला तिच्या घरी जायचं होतं आणि साखरपुड्याला पण जायचं होतं, कारण तिच्या फ्रेंडचा साखरपुडा होता. त्यामुळे आम्ही सकाळी उठल्यापासून दोघी तिची बॅग आवरत होतो. आमचं नेहमी असंच असतं, बॅग आवरता आवरता वस्तूची देवाणघेवाण सुरू होते. तू हे ठेव, नाही तुला हे जास्त आवडतं तू घे, असं काहीतरी चालू असतं. खरंच बहिणींचं नातं खूप वेगळं असतं. ती गेल्यानंतर पिलूला मात्र घरीच ठेवून गेली होती, कारण सध्या खूप ऊन आहे. मग आमचं काम सुरू झालं होतं पिलूला लाडीगोडी करायचं. थोड्या वेळाने तो समोरच्या दादाला आंबे काढून द्या असं म्हणून सांगत होता. त्याला किती आंबे आवडतात हे तर तुम्हाला माहितीच आता चांगलं. आज आजीबाबाही जाणार होते, त्यांनाही बाय केलं आणि खरंच माझे आजीबाबा खूप गोड आहेत. सगळे गेल्यानंतर मात्र घर एकदम शांत झालं. पिल्लूचा आवाज नाही, बहिणीची बडबड नाही. मग मी आणि आईने ठरवलं की घरातली कामं आवरूया. आई कपडे धुवायला लागली आणि मी भांडे घासायला घेतली. पाहुणे असल्यामुळे थोडा पसाराही झाला होता. बहिणीच्या मुलामुळे कुठे दिवस उगवत होता, कुठे संपत होता हेच कळत नव्हतं. 8 ते 15 दिवस कसे गेले समजलंच नाही आणि खरंच त्याची खूप आठवण होत होती. आम्हाला बिलकुल करमत नव्हतं. कामं झाली पण तरीही काही करमेना. मग म्हटलं थोडं बाहेर जाऊया, म्हणून आम्ही डीमार्टला गेलो. तसं काही खास घ्यायचं नव्हतं, पण थोडं फिरून यावं म्हटलं. तिथे गेल्यानंतर मस्त फिरलो, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. ज्या काही गोष्टी आवडल्या त्या घेत गेलो. बिल वगैरे केलं आणि निघालो. आणि साधारण आम्हाला रात्रच होऊन गेली होती, कारण की आम्ही निघालो संध्याकाळी होतो. मस्त परत रिक्षा बुक केली. घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी नागलीच्या पापडांची तयारी सुरू केली. आई पीठ गाळत होती आणि तिचं पीठ गाळून झाल्यानंतर तिने लगेच पापडांसाठी लागणारे कागद कापून तयार केले होते. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.